हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 42 छातीचा 4 टक्सचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाते. हा बघा अस्तरचा ब्लाऊज आहे. आपण पहिलं अस्तरवरती कटिंग करून घेऊया. पहिले आपण स्लीव्स काढून घेऊया. स्लीव्स किती आहेत बघूया. हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे. हे बघा, ह्याचे स्लीव्स 8 इंच आहे. तर अस्तरचा ब्लाऊज आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त 1 इंच मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचं आहे, का तर शिलाईसाठी आणि अस्तर जॉईंट व्हायसाठी. 8 इंच आहे. तर पहिला आपण ह्याचा सेंटर काढून घेऊया. बघा, 8 इंच आहे तर 9 इंचावरती आपण ह्याला मार्किंग केलेलं आहे. दोन्ही साईडला 3 इंच मायनस करून दोन्ही साईडला आपल्याला 6-6 इंच घ्यायचं आहे आणि ह्याला सेप देऊन घ्यायचं आहे. आपण सेप दिलेला आहे. आता मी तुम्हाला हा सेप कटिंग करून दाखवते. ही आपली स्लीव झालेली आहे. ही आपली स्लीव झालेली आहे. आता आपण बॅक आणि फ्रंटचा पार्ट काढायचा आहे. बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर त्याची घडी 10.5 इंच येते. 10.5 मध्ये 1.5 इंच आपण ऍड करायचे. 12 इंचावरती आपल्याला मार्क करायचं आहे. हे बघा, 12 इंचावरती मी पूर्ण मार्क करून घेतलेले आहे. त्याची पूर्ण उंची किती आहे ते एकदा आपण बघून घेऊया. तर बघू शकता ब्लाऊजची पूर्ण उंची 14 इंच आहे. हे बघा, 14 इंच उंची आहे. तर आपण त्याच्यामध्ये पाठीमागच्या साईडला 1 इंच वाढवायचं आहे. आणि दोन साईडला 15 इंच घेऊन स्ट्रेट लाईन करून घेतलेले. आणि पुढे 1.5 इंच वाढवायचं आहे. पाठीमागे 1 इंच आपण वाढवलेलं आहे. 14चं 15 केलं आहे आणि पुढे 1.5 इंच वाढवायचं आहे. इथे आपण 15.5 घ्यायचं. स्ट्रेट लाईन परत ड्रॉ करून घेतलेले.
आता आपण ह्याचं शोल्डर किती आहे ते एकदा मेजरमेंट करूया. शोल्डर आपल्याला आपण ज्या साईडला काचपट्टी आहे, बटनाचा ब्लाऊज आहे, तर शोल्डर आपल्याला काचपट्टी आहे त्या साईडून मोजायचं आहे. 6 इंचाचं शोल्डर आहे, तर आपण ह्या मेन पट्टीवरती आपल्याला 6 इंचाचं शोल्डर टाकायचं. बॅक साईडची पट्टी किती आहे ते एकदम मोजून घेऊया. 4.5 इंचाची आहे, तर आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच, ते मग 4.5 इंचाची आहे तर 5 इंचाची आपण इथे टाकून घेऊया पट्टी. 5 इंचाची टाकून इथे आपल्याला 2.5 इंच रुंदीला घ्यायचं आहे आणि त्या गळ्याची इथे 2 इंच घेऊन आपल्याला हा स्क्वेअर बनवायचा आहे. पुढचा गळा किती आहे ते एकदा बघून घेऊया. पुढचा गळा 6 इंचाचा आहे. आपण इथे 6 इंच घेऊन 6 इंचाला मार्क केलेला आहे आणि इथून आपण 2.5 इंच घेणार आहे आणि हा स्क्वेअर बनवूया पूर्ण. आता आपल्याला ब्लाऊजचा मुंडा मोजायचा आहे की मुंडा ब्लाऊजचा किती आहे. ब्लाऊजचा मुंडा इथे 5 इंच आहे. 5 इंचाचा ब्लाऊजचा मुंडा आहे. आपण कपड्यावरती 5 इंचाचा ब्लाऊजचा मुंडा टाकून घेऊया. आता हे सगळे पॉईंट जोडून घेऊया. आता मुंड्याची इथं बॅक साईडला आपण 1.5 इंचाचा मार्क करायचा आहे सेपसाठी. पुढच्या साईडला 1 इंचाचा. हा आपला बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे. बॅक पार्टला आपण गळ्याचा शेप देऊन घेऊया. गळ्याचा गोलच आहे. आता फ्रंट पार्टला 3 इंचाची क्रॉस पट्टी करायची. इथे 3 आणि या साईडला 2 इंच. क्रॉस पट्टीचा शेप देऊन घेतलेला आहे. आता हा आपला बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट झालेला आहे. दोन्ही पार्ट आपण काढून घेतलेले आहे 4 टक्सच्या ब्लाऊजचे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा जे वाढवायचं आहे टक्ससाठी, इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे टक्ससाठी आणि इथे 1 इंच. तुम्ही बघू शकता इथे टक्ससाठी 1 इंच वाढवले आणि इथे अर्धा इंच वाढवले आणि आपण जोडून घेणार आहोत. हा आपल्याला बॅक आणि फ्रंट दोन्ही पण आपण रेडी झालेले आहे, ड्रॉ करून झालेले आहे. एकदा आपण पूर्ण मेजरमेंट एकदा चेक करूया, क्रॉस चेक करूया. पूर्ण उंची आपल्याला 14 इंच आहे. बॅक साईडला मी 15 इंच घेतले, 1 इंच ॲड करून. पुढच्या साईडला 15.5 घेतले, 1.5 इंच ॲड करायचे. 4 टक्सचा ब्लाऊज आहे. शोल्डर आपल्याला 6 इंचचं आहे. मुंडा आपल्याला 5 इंचचा आहे. तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण सेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर बॅक साईडची पट्टी आहे ती 4.5 आहे. 5 इंच अर्धा इंच त्यामध्ये ॲड करून 5 इंचची घेतले आणि पुढचा गळा 6 इंचचा आहे. इथे 3 इंचची क्रॉस पट्टी घेतली आणि इकडे 2 इंचची क्रॉस पट्टी घेतली आणि इथे आपल्याला टक्ससाठी अर्धा इंच, जिथे आपण स्लीव्स लावतो तिथे अर्धा इंच आणि त्या खाली क्रॉस पट्टी इथे 1 इंच वाढवलेलं आहे. आता आपण ह्याला कटिंग करून घेऊया. बॅक पार्ट मी काढून घेतलेला आहे. आता फ्रंटचा पार्ट मी कट करते.
हा फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट. बॅक पार्टचा गळा कट करून घेते. हा 42 छातीचा ब्लाऊज आहे, तर त्याच्यासाठी मी 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. आम्ही बॅक साईडचा गळा कट करून घेतलेला आहे. हा फ्रंट पार्ट आहे. आता आपण क्रॉसपट्टी, आतमधली जी छोटी क्रॉसपट्टी असते ती कट करून घेऊया, 3 आणि 2 ची. तुम्ही बघू शकता इथे ड्रॉ केलेली आहे क्रॉसपट्टी, तीच मी थोडीशी एक्स्ट्रा वाढून कट करणार आहे. इथे 3 आणि 2 ची ऑलरेडी मला क्रॉसपट्टी आपण काढलेली आहे. ही 3 आणि 2 ची आतमधली क्रॉसपट्टी आहे, ही क्रॉसपट्टी भेटलेली आहे. आता जो आपण बॅक साईडचा गळा काढला होता त्या पट्टीमध्ये मी बटन पट्टी बनवणार आहे. ही बटनाचा ब्लाऊज आहे, तर त्याच्यामध्येच मी स्ट्रेट तिला करून बटन पट्टी बनवून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी काचपट्टी काढून घेते. काज आणि बटन पट्टी दोन्ही पण मी काढून घेतलेले आहे. माझ्याकडे एवढा कपडा बॅलन्स आहे. मोठी क्रॉसपट्टी मी काढून घेते. जी उंची 14 इंच आहे, तर मी इकडे मोठी क्रॉसपट्टी 5.5 आणि 4.5 ची काढणार आहे. कारण 12.5 मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, 12.5च्या पुढे जर उंची तुमची पूर्ण उंची रिअल उंची 12.5च्या पुढे असली तर 5.5 आणि 4.5 ची क्रॉसपट्टी मोठी तुम्ही घ्या आणि आतमधली 3 आणि 2 ची क्रॉसपट्टी तशीच राहील. फक्त वरची क्रॉसपट्टी तुमची वाढणार, 5.5 आणि 4.5 ची होणार. तर ही मोठी आतमधली क्रॉसपट्टी मी ऑलरेडी काढलेली आहे, तर ही मोठी क्रॉसपट्टी मी काढून घेते. बघा, ही मोठी क्रॉसपट्टी एक माझी इथे काढलेली आहे, एक मी ह्या साईडला काढून घेते. माझा कपडा थोडा क्रॉस आहे, मी त्याला एकदा स्ट्रेट करते. ही मोठी क्रॉसपट्टी काढलेली आहे, ही छोटी क्रॉसपट्टी आहे माझी. मी 1 मीटरचा कपडा घेऊन सुद्धा मला कपडा पुरला नाही मोठ्या क्रॉसपट्टीसाठी. त्यासाठी माझ्याकडे जो बॅलन्स कपडा ब्लाऊजचा राहिलेला असतो तो मी तसाच ठेवते अस्तरचा, आणि जर कुठे कमी पडला तर त्याच्यासाठी मी तो यूज करते. तर आपण आता हे अस्तर कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे एकदा फॅब्रिक आहे त्याच्यावरती कट करून घेऊया. मी पहिले स्लीव्स काढून घेते. हे फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये पहिले स्लीव्स काढून घेते. स्लीव्सला मला 2 साईडला जॉईंट करावं लागणार आहे कारण कपडा कमी आहे. वरती 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन मी कट करत आहे. स्लीव्स काढून घेतलेले आहेत. कपडा मी आता बरोबर व्यवस्थित ठेवलेला आहे. कपडा सरळ करून घ्यायचा आहे. आता याच्यावरती बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ठेवून
कटिंग करून घ्यायचं आहे. मी पहिला बॅक पार्ट ठेवत आहे. बघा बॅक पार्ट ठेवलेला आहे मी. इथे 1/2 इंच घेऊन कट करत आहे एक्स्ट्राचं. बॅक पार्ट काढलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी फ्रंट पार्ट कट करून घेणार आहे. कपडा माझ्याकडे कमी आहे त्याच्यामुळे कट टू कट कपडा बसत आहे. बघ तुम्ही बघू शकता कुठेही कपडा असा एक्स्ट्रा राहत नाहीये. हा फ्रंट पार्ट मी कट करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी मोठी क्रॉस पट्टी कट करून घेणार आहे. जी आपली 5.5 आणि 4.5ची क्रॉस पट्टी आहे ती कट करून घेणार आहे. हे मी सगळे पार्ट्स कटिंग करून घेतलेले आहेत. तुम्हाला एकदा दाखवते. ही मोठी क्रॉस पट्टी आहे आणि ही आतून जी जॉईंट होते ती छोटी क्रॉस पट्टी आहे. या दोन्ही क्रॉस पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. हा फ्रंट पार्ट आहे. बघा तुम्ही बघू शकता. हे जे मी 2 पार्ट करते इथे जॉईंट आहे तर फ्रंट पार्ट मी काढून घेतलेला आहे. हा बॅक पार्ट आहे. काज बटन पट्टी काढलेली आहे मी. आणि या स्लीव्स आहेत. स्लीव्सला मला दोन्ही साईडला जॉईंट लागणार आहे त्याच्यामुळे कपडा आहे तो मी तो स्लीव्ससाठी ठेवला आहे दोन्ही साईडला जॉईंट लावायला. हे माझं पूर्ण कटिंग झालेलं आहे. आणि हा जो माझा राहिलेला अस्तरचा कपडा आणि हा फॅब्रिकचा हे दोन्ही पण मी तसेच ठेवणार आहे. स्टिच झाल्यानंतर कपडा किती लागतोय त्याच्यासाठी मी हा अस्तरचा कपडा तसाच ठेवून जाणार आहे. हा 42 छातीचं ब्लाऊजचं 4 टक्सचं कटिंग तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.